या क्लासची विद्यार्थ्यांनी आहे. आम्ही ते ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे मेट्रो सिटी रिप्रेझेंट केलेली आहे, जी कमी जागेमध्ये आहे. त्या कमी जागेमुळे असल्यामुळे जी आहे कमी जागेमुळे असल्यामुळे जागा कमी वाचते आणि त्यामुळे झाडांची पण कमी कटाई होते. आणि जी हे रोड आहे ते आम्ही रोडच्या वर रेल्वे ट्रॅक केलेला आहे, त्यामुळे जागा कमी वाचते आणि एकाच स्पेसची दोन्ही व्हेकल्समध्ये यूज होते. आणि हेलिकॉप्टर जे वरच्या बाजूने खालच्या बाजूने पुढच्या बाजूने एका जागा स्थिर उभं राहते, त्याला रनवेची गरज नाही आहे. त्यामुळे त्याला कमी जागा लागते. आणि जी मेट्रो आहे ती कमी वेळेत लवकरात लवकर कमी पैशात आपल्याला या ठिकाणापासून त्या ठिकाणात नेण्यात मदत करते. आणि जी सर्व व्हेकल्स आहे ती इलेक्ट्रिसिटीवर आहे, म्हणजे चार्जिंगवरची आहे. त्यामुळे आम्ही ते रिप्रेझेंट पण केलं की चार्जिंग प्रोव्हाइड कशी होणार, ती वाइंड मिल करून प्रोव्हाइड होणार. आणि जी शिप आहे ते जी इलेक्ट्रिक ओशनमध्ये आहे, ते ओशनमध्ये चांगलं हे आहे की बा ओशनमधून जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर सगळ्यात छान आहे ते ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मेट्रोमध्ये की नाही आपण प्रवास करू शकतो आणि आपल्याला की नाही लवकरात लवकर प्रवास होऊ शकते. आणि इलेक्ट्रिसिटीवर असल्यामुळे जास्त प्रदूषण पण होत नाही आणि ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस खूप कमी होते. आणि वाईन प्रोव्हाइड करते. वाईन एनर्जी हे मेकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर होते आणि मग मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते आणि ते सिटीच्या व्हेकलपर्यंत हेलिकॉप्टरपर्यंत प्रोव्हाइड होते. आणि शिप वेगवेगळे आपले इम्पॉर्टंट लगेज कोणती इम्पॉर्टंट थिंग असली ते वन कंट्री टू अनदर कंट्री इझिली ते ट्रान्सपोर्ट करू शकते. सर ॲज कम्पेअर टू एरोप्लेन हे चांगलं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी दूरच्या कंट्रीमध्ये, कारण की जे ओशनमध्ये मधोमध्ये आहे तिथे ते कंट्रोल म्हणजे कंट्रोल सिस्टीम करत त्यांचं जे कॉन्टॅक्ट आहे ते ओशनच्या मध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे शिप हे सगळ्यात बेस्ट आहे की दूरच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. And I am Radhika. We are the students of 8th standard from NPUP school number 2 Darwa. In this science exhibition, we are going to perform project on rainwater harvesting. Throughout this project, we are going to tell you how to save water and how to increase water level in the land. So first of all, what is rainwater harvesting? Rainwater harvesting is the process of storing and collecting water for later use or for future use. There are two ways to harvest the rainwater. First one is surface runoff harvesting and second one is rooftop harvesting. We have used second one, which is rooftop harvesting. It is a system of catching rainwater when it falls. In rooftop harvesting, in rooftop harvesting the roof becomes a catchment area and the rainwater is collected from roof of the house. This method is less expensive and very effective. आम्ही जे आता हे रेनवॉटर जे आहे तर या घराच्या वरच्या टँकमध्ये जमा केलेलं आहे आणि हे जे टँकमध्ये जमा केलेलं पाणी आहे या पाईपच्या थ्रू हे फिल्टर टँकमध्ये होतं आणि या टँकमध्ये हे पाणी फिल्टर होऊन ही जी अंडरग्राऊंडमध्ये आपण शोष खड्डा केलेला आहे म्हणजे या टँकमध्ये हे पाणी जमा होतं आहे आणि या पाण्यातून हे जे पाणी ओव्हरफ्लो होत आहे तर ते या वेलमध्ये जात आहे. या वेलमध्ये गेल्यामुळे ते जे पाणी येते तर ते आपण जमिनीमध्ये मुरत आहे आणि त्यामुळे जी जमिनीची ग्राउंड वॉटर लेवल आहे ती वाढत आहे. आणि आम्ही ते ड्रीप इरिगेशन सिस्टीमही अप्लाय केलेली आहे. त्यामुळे जे झाडं आहे यांना आपल्या जितकं पाहिजे ज्या प्रमाणात पाहिजे तेवढं पाणी प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे पाण्याचं वेस्टेजही होणार नाही आणि जेवढं पाणी त्या झाडाला पाहिजे तेवढं पाणी त्याला पोहोचेल. हे पाण्याचं ते इथं फिल्टर होईल आणि या टँकमध्ये जमा होईल आणि यातलं ओव्हरफ्लो पाणी द्यायचं. आणि आम्हाला वाटते की सगळ्या आपल्या इंडियामध्ये ना पाण्यामुळे खूप डिफिकल्टीज येत आहे. त्यामुळे सगळ्यांनी जर का त्यांच्या घरी जी माझी मेथड यूज केली तर सगळ्यांना असा खूप फायदा होईल आणि पाण्याचा वेस्टेजही होणार नाही.
पाणी आपण नंतर गार्डन्समध्ये किंवा वॉशिंगसाठी आणि ड्रिंकिंगसाठी यूज करू शकतो फिल्टर करून. Krishna Arun Gughane. I am learning in 7th standard from British Star. Krishna Arun Gughane. शाळा कोणती आहे? British Star English Medium School बोरियर. बोरियर ना कृष्णा. मी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये 5 ते 10 मजली किंवा त्यापेक्षा मोठ्या बिल्डिंग्स असतात. तिथे लोकांना घरी ऑर्गॅनिक पालेभाजी तयार करता यावी, कमीत कमी मातीचा उपयोग करून जो किचनमध्ये कचरा निघतो वेस्ट त्याला डिकम्पोज करून आपण त्याचे खत बनवून हे पीक घेऊ शकतो. तर सर आम्ही याला पहिला डिकम्पोज केलं आहे, याचे खत बनवलेले आहे आणि मग याच्यावर पालेभाजी उत्पादन केलेलं आहे, ज्याने याचा फायदा होणार, आपल्या हेल्थला पण फायदा होणार आणि आपल्याला फ्रेश व्हेजिटेबल्स पण खायला मिळणार. दुसरं वॉटर फिल्टरेशन, जो आपल्या घरातला वेस्ट वॉटर राहतो तो यातून फिल्टर करून आपल्या गार्डनिंग किंवा शीप खड्ड्यामध्ये पण सोडू शकतो. कारण आज जेवढं फास्ट डेव्हलपमेंट होत आहे त्याचा विचार करून आपण पाणी पण वाचवायला पाहिजे. तिसरं सॉलिड वेस्ट मटेरियल, म्हणजे जे कागद, प्लास्टिक्स, ग्लासेस, त्याला आपण असं न फेकून रिसायकल करायला पाठवू शकतो. त्याने इन्व्हायरमेंट खराब नाही होणार आणि इन्व्हायरमेंटला हानी पण नाही होणार. अशा टाईपमध्ये केलं सर याला डिकम्पोज करायला आहे आणि इथे लेअर आहे साईड्स असा कचरा जमा करत जायचा. कचरा जमा नेट आता बनवून याच्यावर कमी मातीमध्ये कोकोपीट वगैरे. माझं नाव यथार्थ घनश्याम काळे. शाळा जॅकेंद्र इंग्लिश मिडियम स्कूल दारवा. दारवा. नाव सांग. यथार्थ घनश्याम काळे. कोणाला अन्न, आरोग्य आणि स्वच्छता याच्यात ओला कचरा, सुका कचरा आणि मिळगलचं ते वेस्ट आहे त्याचा कचरा. हे आता हे फूड पिरॅमिड आहे. त्यासाठी आपल्या एग, अन्न, मीठ आपल्याला प्रोटीन देतात, कार्बोहायड्रेट्स देतात आणि फ्रूट आपल्याला एनर्जी देतात. हे आपला योगा क्लब आहे, त्यात आपल्याला रोज योगा करत असतात. आणि आपले स्मोकिंग अँड ड्रिंकिंग हे आपल्या सेहतसाठी हानिकारक आहे. प्लांट आहे हे निम आपल्या आयुर्वेदिक कामी येतात. लिंबू. बिंदास राहा, काय टेन्शन नाही. बिंदास बोला, बिंदास बोला. काय असं काही लोड नाही, टेन्शन घेऊन नाही बोला. टेन्शन घेऊन नका बोलू. तुम्ही जसं व्यवस्थित जे आपलं नॅचरल असते जसं तू बोलतो ना मित्रासोबत तसा बोल. भाषाच्या विषयी नको घेऊ, बोल. भाषा कशीच चालते आपली. हां, रोज सकाळी उठून आपल्याला योगा करायला पाहिजे. एक नंबर बोलला. योगा केल्यानं काय होते? काय आपली सेहत बनते. सेहत बनली तर मग काय होते? सेहत बनली अरे सेहत बनली तर मग काय? आपलं पचन चांगलं होते. आपलं पचन चांगलं झालं तर मग काय? अजून जा. समोर जा. एक स्टेप समोर चालू आहे. हेल्थ चांगलं आहे. सेहत योगापासून काय शकतो खरं सांग. इंग्लिश मीडियम स्कूल दारवा. संबोधी देशपांडे. प्रोजेक्ट आहे अन्न, आरोग्य आणि स्वच्छता. सर हे नाही का योगा क्लब आहे जिथे आपली बॉडी इम्प्रूव्हमेंट हेल्दी राहू शकते.
आपलं वजन मेंटेन राहू शकते आपल्या याच्यात जिथे आपण योगा करू शकतो आपली बॉडीला खूप चांगल्या तरीकेने मूव करू शकतो. तर हे पिरामिड आहे जे आपल्या व्हेजिटेबल्सचं आपल्या डाएटचं आपल्याला मेंटेन करते. जसं त्याच्यात स्पायसेस आहे, व्हेजिटेबल आहे, फ्रूट्स आहे, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, जे आपल्याला प्रोटीन देते. हे जंक फूड आहे. जे पिझ्झा, चिप्स, बर्गर हे आपल्याला खायला नाही पाहिजे. ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे. आणि हे स्मोकिंग, ड्रिंकिंग हे जे आहे ते आपल्याला म्हणजे पिलं नाही पाहिजे. ते आपण जर पिलं तर म्हणजे आपले जे लंग्स आहे, हार्ट आहे ते खराब होऊ शकते. आणि हे ओला कचरा, सुका कचरा हे जर आपण असं हे डस्टबिन हे आपण जर असं अलग अलग जर ठेवलं तर आपलं जे गाव आहे ते असं स्वच्छता राहते. माझे नाव वैष्णवी अरुण जाधव, वर्ग 7वी. माझे नाव पुन्हा प्रशांत लंकर. शाळेचं नाव? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळा चानी. माझ्या प्रयोगाचे नाव सेंद्रिय शेती आत्मनिर्भर भारत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीसोबतच पशुपालन हा आपल्या देशाचा महत्त्वाचा घटक आहे. 50% वापरायला लागतो, परंतु याचा वापर जास्त झाल्याने जमिनीचा पोत हा कमी होतो. याऐवजी आपल्याला सेंद्रिय शेतीचा स्वीकार करायला हवा. सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेतीमुळे खर्च कमी होतो. सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सेंद्रिय शेती केल्याने हवा, पाणी व जमीन याचं प्रदूषण होत नाही. सेंद्रिय शेती केल्याने उत्पादनात वाढ होते. सांगतो काय काय हे आहे हिरवळीचे खत, हे आहे कंपोस्ट खत, हे आहे गांडूळ खत आणि हे आहे शेणखत. हे आहे शेत, हे आहे गोठा. हॅलो गोबर गॅसने आपण आपल्या घरी गॅस चालू शकतो. मॅडम थोड्या वेळ थांबा. नाही माझे नाव सुराज सुनील शिंदे, इयत्ता 6वी. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा शेलोटीचा विद्यार्थी आहे. आपल्या प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा आहे कचरा व्यवस्थापन. या उपविषयाअंतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट हा प्रयोग इथे सादर करत आहोत. या उपविषयाअंतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या कचऱ्याची हा प्रयोग इथे सादर करत आहोत. 140 करोड लोकसंख्येच्या आज आपल्या भारत देशात कचऱ्याचा फास आपल्या गड्याभोवती आवडत चालला आहे. याचे जर नीट व्यवस्थापन झाले नाही तर आपल्या देशाला प्रदूषण, रोगराई यांसारख्या भयंकर समस्यांना तोंड द्यावे लागेल. आता ही आहे आपली अपार्टमेंट, त्याच्या बाजूले हॉस्पिटल, त्याच्या बाजूले हॉटेल. या तीनही याच्यातून निघणारा कचरा हा डस्टबिनमध्ये टाकला जातो. पहिल्या डस्टबिनमध्ये आहे ओला कचरा, दुसऱ्या डस्टबिनमध्ये आहे सुका कचरा, तिसऱ्या डस्टबिनमध्ये आहे प्लास्टिक कचरा, चौथ्या डस्टबिनमध्ये आहे वैद्यकीय कचरा. आता ही आहे आपली कचरा गाडी. गाडीत बी आपण कचऱ्यानुसार वर्गीकरण केलेले आहे. आपण आता ओला कचरा पण टाकला, सुका कचरा टाकला, प्लास्टिक कचरा पण टाकला, वैद्यकीय कचरा टाकला. आता ही आपली गाडी निघाली, खड्ड्यापाशी येऊन थांबली. आता ओला कचरा आपण याच्यात टाकला. याच्यावर प्रक्रिया करून याच्यापासून पुन्हा खत तयार करता येईल. याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. आता सुका कचरा आपण या फॅक्टरीमध्ये देणार आहोत. याच्यापासून कागदाचा लगदा तयार करून कागदी प्लेट, कागदी द्रोण, कागदी कप यांसारख्या वस्तू पुन्हा त्याच्यापासून कागद यांसारख्या वस्तू बनवता येईल. आता ही आपली गाडी इथे आली. आता प्लॅस्टिक कचरा आपण रिसायकल फॅक्टरीमध्ये देणार आहोत. प्लॅस्टिकला वितळून त्याच्यापासून खेळणी, फ्लावर प्लॉट यांसारख्या वस्तू बनवता येईल. आता ही इथं
वैद्यकीय कचऱ्याचा पुनर्वापर होत नाही म्हणून आपण ह्या कचऱ्याला याच्यात पुरवून देणार आहे. त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही. त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही, लोक निरोगी राहील, गाव स्वच्छ राहील. व्हेरी गुड. असं छोटी मोठी माझे मला सर अन्न आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल सर माहिती देत आहे, म्हणजे बदल किंवा देते की सर आपला परिसर स्वच्छ ठेवून घे. बोल बोल लाजू नको. हे बघ, सर्वांना एकच सूचना. त्याच्यावर माझे मॉडेल अन्न आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल माहिती देते. त्या मॉडेलमध्ये मी संतुलित आहारांचे परिणाम दर्शवले आहे. तसेच आपले आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि की सर आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि आपल्या आरोग्याला व्यायाम हे आहे. म्हणजे आपण आपला सकाळी उठून योगा हे करण्यासाठी महत्त्वाचे आहे सर. अजून ड्रिंकिंग आणि स्मोकिंग हे आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि आपण आपले शौचालय आणि घरटी पुन्हा स्वच्छ करते ठेवणे म्हणजे आणि ओला कचरा ओल्यातच टाकणे आणि सुका कचरा सुक्यातच टाकणे. नरेश. गौरी नरेश राठोड. नमस्कार सर, माझे नाव राशी सुनील राठोड. आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वागद बुद्रुक. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार. सर, या उपकारक गोष्टी आपले आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर आपला आहारमध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे, उपयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या वाढीसाठी व शरीराची झीज भरून करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रथिनेची गरज असते. तर आपल्याला प्रथिने कडधान्य, मांस, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांच्यापासून मिळतात. आपली मुख्य गरज ऊर्जेची असते ती कार्बोदकामुळे भागते. तर आपल्याला कार्बोदके भात, गहू, ज्वारी, बाजरी व इतर तृणधान्यमधून मिळतात. शरीराची वाढ होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज असते. तर आपल्याला स्निग्ध पदार्थ तूप, लोणी यांच्यापासून मिळतात. रोगप्रतिकार व शरीराचा आहार करण्यासाठी खनिजे व जीवनसत्वाची आवश्यकता असते. तर आपल्याला खनिजे आयोडीन, कॅल्शियम व फॉस्फरस, सोडियम व पोटॅशियम यांच्यापासून मिळतात आणि सफरचंद, मीठ, मनुका, मांस, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीपासून मिळतात. आणि आपल्याला जीवनसत्वे हिरव्या पालेभाज्या, फळे, मांस, कडधान्य, मोड आलेली कडधान्ये यांच्यापासून मिळतात. सर, हे हानिकारक गोष्टी आहेत. मद्यपान करणे, धूम्रपान करणे, तळलेले पदार्थ खाणे हे याच्यापासून आपल्याला दूर राहावे लागतात. हे खाल्ल्याने आपल्या शरीरात वेगवेगळ्या बिमारी येतात. फुफ्फुसाचा कॅन्सर होणे, हे कर्करोग होणे अशा मोठ्या मोठ्या बिमारी आपल्या शरीरात येऊ शकतात. या गोष्टीपासून आपल्याला जास्तीत जास्त दूर राहावे लागतात. आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते आणि आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, योगा, फळे, हिरव्या भाज्यापाला या गोष्टी बाळगायला उच्च प्राथमिक शाळेची शाळा मानकिनी. मातीविना शेती म्हणजे आपण मातीचा वापर न करता फक्त पाण्यापासून आपण शेतीमध्ये उत्पादन मिळवू शकतो. मातीविना शेती फक्त पाण्यातच. हो. हवेतील शेतीमध्ये आपण एक टँक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते मोटरीच्या सहाय्याने आपण पाणी वर फेकू शकतो आणि त्या टँकमध्ये मग ऑक्सिजन साठवून राहते. ऑक्सिजन साठवून राहिल्यानंतर ती झाडाच्या मुळाला ऑक्सिजन शोषून घेते. झाडाच्या मुळं शोषून घेतल्यावर मग ते झाडाला वाढ देण्यासाठी मदत करते. मला एक गोष्ट सांग, इथं वापरलेलं आपण मातीविना शेती आणि इथं हवेतील शेती.
हवेतली शेती याची इथं मातीचा वापर होणार की नाही होणार? नाही. आणि ही माती विना शेती, माती विना फक्त पाण्यावर फक्त त्या झाडाला जर फक्त पाणी भेटलं आणि त्याला जमीन माती भेटलीच नाही तर त्याला अन्न कुठून मिळेल? कारण की याला बी वाढण्यासाठी अन्न पाहिजे ना. जसं आपल्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे, तसं त्याला बी जगण्यासाठी मातीची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे, हवेची आवश्यकता आहे, उष्णताची आपल्या प्रकाशाची सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. मग याला जर समजा आपण फक्त पाणी दिलं वनस्पती अन्न ते कसं तयार करतात? जी वनस्पती वाढते जी प्रकाश संश्लेषण केल्यातून वाढते, फोटोसिंथेसिस, बरोबर आहे. फोटोसिंथेसिससाठी त्यांना अन्नाची आवश्यकता असते. मग त्याला या झाडाला अन्न प्रश्न समजला ना? आपण ओला आणि सुका कचरा पाहिलाच आहे. हे आहे घनकचरा. याच्यामध्ये आहे प्लॅस्टिक, ग्लास आणि पेपर आणि मध्ये झाकणं वगैरे. आपण जे प्लास्टिकचे ग्लास ते आहे, कॅरी बॅग आणि चॉकलेटच्या पॅकेट. गुड आफ्टरनून सर. नमस्कार, माझं नाव आद्या सावंत शाळेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा रामगाव आणि शहरातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन या विषयावर एक उपक्रम तयार केलेला आहे. या पर्यावरणावर आपत्तीचे खूप भीषण परिणाम होतात. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते. जसे की दुष्काळ, त्सुनामी, भूकंप, मोठा अपघात वगैरे अशी संकटे सतत येत असताना आपत्तीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव मॅग्नेटिक हाऊस, चुंबकीय घर. भूकंप या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो हे आपण या प्रोजेक्टमध्ये बघू. भूकंपाचे कंपन होते आणि त्यामुळे घराच्या पिलरमध्ये दरार येते आणि त्यामुळे ते घर पडते. यावर उपाय म्हणून आपण घराचे पिलर मॅग्नेटिक सिस्टीमपासून बनवू शकतो. भूकंपामुळे झालेले कंपन हे घराच्या तळाशी जाणवेल आणि त्यामुळे आणि मॅग्नेटिक सिस्टमपासून बनलेले पिलर हे भूकंपाचे कंपन घरापर्यंत पोहोचू देणार नाही. आपले घर पूर्णपणे सुरक्षित राहील. आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवणार नाही. आता आपण कृती करून बघूया. घराच्या तळाशी थोडे कागदाचे तुकडे टाकलेले आहे, वर सुद्धा टाकलेले आहे. भूकंप आल्यास बजर लाईट लागेल किंवा बजर वाजेल आणि ते कागदाचे तुकडे वरचे कागदाचे तुकडे हलणार नाही किंवा वरचा बजर लाईट वाजणार नाही. कागदाचे तुकडे हलत खालचे बजर लाईट लागत नाही, वाजत आहे. वरती कागदाचे तुकडे हलत नाही व बजर लाईट लागत नाही. पूजा विनोद शिंगाणे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेसी. आमच्या वडिलांचं नाव जॉमेट्रिक बाग, भूमितीय बाग. हे वर्तुळाची माहिती. या बागेमध्ये विविध खेळणे आहेत. यावर गणिताची माहिती दिलेली आहे. त्याच्यावर वर्तुळाची माहिती, याच्यावर पूर्ण बिंदू म्हणजे काय त्याची माहिती, त्याचे नाव, त्याची संपूर्ण माहिती असे दिले आहे. यामध्ये संचावरील हे क्रिया, संचावरील क्रिया, हे चौकोनांचे प्रकार, चौरस, पतंग, समांतरभुज, चौकोन, समलंब चौकोन, रेक्टँगल, आयत. जसे की मुलं याच्यावर बसले तर त्यांना ते कोणतं ते चौकोन आहे, कोणते काय आहे त्याची माहिती मिळते. आणि पाळण्यावर बसले तर त्यांना याची माहिती मिळते की त्रिकोणाचे प्रकार, समभुज त्रिकोण कशाला म्हणतात, समद्विभुज त्रिकोण कशाला म्हणतात, काटकोन कसं असते. आणि आमचं हे मॉडेल बनवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, मुलांचं गणिताची मुलांना गोडी लागली पाहिजे आणि मुलं हुशार झाले पाहिजे. आणि यामधून मुलांचं खेळणंही होते आणि गणित शिकणंही होते.
बस एवढंच आहे आमचं यामागचं उद्दिष्ट. मुख्यतः खूप मुलांना गणित विषय कसा सोपा जात नाही. जास्तीत जास्त मुलांना गणित विषय आवडतच नाही. म्हणून जास्तीत जास्त मुलांना गणित या विषयाची गोडी लागण्यासाठी हे आम्ही मॉडेल बनवलेलं आहे, जेणेकरून मुलांना गणित विषयाची गोडी लागेल. धन्यवाद. तर ही आहे सौर ऊर्जा. आता ही सौर ऊर्जा जे आहे ते सूर्याचे किरण जेव्हा या बॅटरी म्हणजे पॅनलवर पडते तेव्हा ती एनर्जी याच्यात जाते आणि त्या बॅटरीच्या सहाय्याने ते या घरापर्यंत पोचते. पण ते घरापर्यंत सरळ न पोचता ते बटनच्या सहाय्याने ते चालू बंद करू शकतो आपण. आणि हे जे सौर ऊर्जा आहे ते फक्त आपण घराच्या लाईटसाठी नाही तर विविध गोष्टीसाठी वापरू शकतो. जसं सोलर कुकर, सोलर पथदिवे असं इत्यादी वेगवेगळं सामान आपण वापरून असं सोलर पॅनलचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या गोष्टी तयार करू शकतो. तर कार्बन डायऑक्साईडच्या जास्त प्रमाणामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते, पाणी दूषित होते, झाडं सोडतात, नदीमध्ये कचरा राहते, फॅक्टरीचा धुवा राहते. आपण इतकी बघतो आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग टाळायचे तर आपल्याला ते जास्तीत जास्त झाडे लावायला लागेल. आपल्याला म्हणजे जे पाणीमध्ये कचरा टाकतात ते आपल्याला कचरा टाकायला म्हणजे टाकायला लागेल. त्यामुळे पाणी दूषित होईल. आपल्याला स्थानिक पातळीवर ऊर्जा वापरायला पाहिजे. जसं की सोलर एनर्जी आहे, सोलर एनर्जी आपल्याला वापरायला पाहिजे. जवान आहे, वर्ग 7वे मध्ये आहे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोल्हापूर येथे शिकत आहे. या पुस्तकामध्ये सर्वप्रथम मी दाखवले की अन्न, आरोग्य आणि स्वच्छता हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नाही. योगा मानवाचे शरीर, मन आणि आत्मा हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामध्ये जंक फूड म्हणजेच सत्वहीन अन्न आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. चरबीयुक्त कॅलरी जास्त असते त्यामुळे ते टाळावे. धूम्रपान आणि मद्यपान हे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे, त्यामुळे ते टाळावे. आणि संतुलित आहार घ्यावा. यामध्ये मी संतुलित आहार चार्ट टाकलेला आहे. त्यामध्ये कर्करोग, हृदयविकारांसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यानंतर स्वच्छ भारत आणि सुंदर भारत ठेवण्यासाठी विघटनशील व अविघटनशील कचरा वेगळा करावा. किती नंबर सर? त्याच्याच खाली आपल्या 23 नंबर. तुझं नाव काय? मनीष प्रकाश राठोड. हमारे स्कूल का नाम जिला परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा महातुल. हमारा तंत्र का नाम भूकंप यंत्र, भूकंप सूचक यंत्र, भूकंप सूचक यंत्र है. हमारे इस भूकंप आने का पता ये अलार्म है. अलार्म भूकंप याच्या अगोदर सर वाजते, अलार्म वाजते सर. भूकंप आपल्याला समजते बा भूकंप येणार आहे. मेरा नाम आमिना सरोशा है. मेरा नाम आलिया नाम है. हमारे स्कूल का नाम मानिकराव ठाकुर हाई स्कूल पर से 8वीं क्लास में पढ़ते हैं. हमारे मॉडल का नाम फूड वेस्ट मैनेजमेंट है. ये KFC और डोमिनोज है. इसमें का जो वेस्ट कचरा है वो इसके अंदर डालेंगे और ये इसके अंदर डालेंगे हम और ये इसमें जाकर गिरेगा. कंटेनर में जाकर गिर जाएगा. और ये जो सॉलिड वेस्ट है वो
वेस्ट क्रेशर में जाकर पूरा बारीक होगा और ट्रक की मदद से ये रोड बनेगा। और ये जो है गैस प्लांट में ड्राई वेस्ट रहेगा, ये गैस प्लांट में जाकर इलेक्ट्रिसिटी बनेगी। और हमें जितना लगा उतना ही लेना चाहिए, ज़्यादा खराब मत करना चाहिए, जितना लगा उतना ही लेना चाहिए। हमारे भारत में रोज़ बहुत ज़्यादा फूड वेस्ट होता है, इसमें से 45% वेजिटेबल एंड फ्रूट है, 35% मछली और समंदरी ग़िज़ा है, 30% अनाज है, 20% डेयरी आइटम है और 20% चिकन यानी चिकन का गोश्त है। हमें हमारी ज़िंदगी में कुछ अवॉइड करना चाहिए, जैसे रूल्स होते हैं क्या, हमें जो हमारा खाना बच गया अगर से गलती से, तो हमें उसका खाद बनाना चाहिए जिससे पौधों के लिए अच्छा हो, और गरीबों को जो ज़रूरतमंद है उन्हें खाना देना चाहिए। My name is Akia Samani. My school name is Manekrao Thakre Urdu Middle School, Darwa. My model name is Health and Hygiene. हेल्थ एंड हाइजीनिक का इम्पोर्टेंस इस बात से है कि ये वैयक्तिक और मेंटली और सोशली रूप से स्वच्छ रहने में मदद करती है। साफ़ सफाई के कई फ़ायदे हैं और हमारे शारीरिक स्वास्थ्य के लिए ये योगा करना और ये फ्रूट्स खाना ये बहुत अच्छा है। और अगर ये गांव के अंदर कारखाने रहेंगे तो इससे हवा में पोल्यूशन फैल सकता है, और इसलिए हमें जो कारखाने हैं वो गांव के बाहर रखने चाहिए और हमें कचरा डस्टबिन में डालना चाहिए। और अगर हम यहाँ पर कचरा डालेंगे, ज़मीन पर कचरा डालेंगे तो इससे और ज़्यादा पोल्यूशन हो सकता है। सर मतलब हमारे जो हेल्थ के लिए हमें ये ज़रूरी है, मतलब हम पेड़ पौधे लगाना है तो इससे हम ऑक्सीजन के लिए ये लगाना चाहिए हमें। और जो कचरा है वो हमें डस्टबिन में डालना चाहिए, ना उससे पॉल्यूशन होगा और फिर लोग बीमार पड़ेंगे। इसलिए हमें कचरा जो है वो डस्टबिन में डालना चाहिए और ज़्यादा से ज़्यादा पेड़ उगाने चाहिए। और पेड़ों का हमें ध्यान भी रखना चाहिए, अच्छे से उन्हें हमेशा पानी डालना चाहिए और मिट्टी वगैरह सब उनका ध्यान रखेंगे तो वो फिर बढ़ेंगे और इससे हमें ऑक्सीजन की कमी नहीं होगी। और मतलब हमें ये जो हमें जंक फूड जो है तो ये हमें नहीं खाना चाहिए, और ये हेल्दी फ्रूट्स वगैरह ये सब हमें खाना चाहिए। और हमें सेहत के लिए योगा करना चाहिए और ड्राई फ्रूट्स, वेजिटेबल्स, फ्रूट्स ये सब भी खाना चाहिए हमें। और सर जो स्मोकिंग है वो स्मोकिंग हमें नहीं करना चाहिए, और जो करते हैं हमें उन्हें रोकना चाहिए। ऐसा करने से साफ़ सफाई हमारे फिज़िकल हेल्थ के लिए, अगर हम स्वच्छ रहते हैं तो बैक्टीरिया, वायरस, कीटाणु इससे हमारा जो शरीर है वो लड़ सकता है। और अगर हम ये साफ़ सफाई रखेंगे हमारे अतराफ़ के माहौल में तो इससे कीटाणु का जन्म नहीं होता। और सर इससे अलग अलग तरीके की बीमारी पैदा नहीं होती और वायरस ख़त्म हो जाते हैं हम अगर अपने हेल्थ का ख्याल रखेंगे। और हमें अपने आजू बाजू के माहौल का भी ख्याल रखना चाहिए और लोगों को भी बताना चाहिए कि माहौल का ख्याल रखें और साफ़ सफाई रखें अपने घर में। Myself Rizda Fatima Abdul Salim and myself Safirdos Taliban Khan. I'm Ilyasiya Public School for 7th class. Our model name is integrated farming. Integrated farming, various farming practices such as farming flowers, crops, vegetables, fruits, horticulture in a single unit. The main component of this project are animal husbandry, goat, cow, and other animals.
Horticulture, fruits, vegetable, flowers, crops. Flowers, crops are grown here. This is a fish tank. The fish are raised in the fountain tanks. This is some trees are planted and maintained. Integrated farming have so much. Integrated farming has so much benefits like sustainable resource use, recycling, and energy saving, increase income, increase employment, and many others. एंड हमारे यहाँ ऐसा होता है कि एक फील्ड में एक क्रॉप ग्रोन करनी है, अगर उससे लॉस हुआ तो हमको बहुत ज़्यादा लॉस सफ़र करना पड़ता है। अगर इंटीग्रेटेड उसमें देखें तो अगर हमको वेजिटेबल में लॉस हुआ तो हमारे पास फ्रूट्स, हनी, फ्लावर्स एंड अदर क्रॉप्स है, एग, फिश, मीट, मिल्क एंड अदर, इससे हमको ज़्यादा लॉस सफ़र नहीं करना पड़ेगा। माझे नाव अतिशुद्धी डोंगर वर्ग 8 शाळेचे नाव पद्मश्री रामसिंग दिवाणावर विजापूर प्राथमिक आश्रमशाळा लाखील तालुका दारा जिल्हा यवतमाळ. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे आधुनिक शेती तंत्रज्ञान. याचे नाव आहे सौर मीटर सेन्सर, म्हणजे जे आपल्याला पाण्याने दिसते आहे तर पाणी असं म्हणून असं वाजत नाही, असं पाणी नैसला गावाचं असते. आणि याच्यामध्ये आहे ट्रीटमेंट सिस्टम, त्या आहे शेळी मेंढी पालन, या शेत. आणि याच्यात शेतकऱ्याला कळेल की जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे, शेतकरी लगेच आपल्या पिकाला पाणी देऊ शकेल. या कुक्कुटपालन, याच्या खाली मस्त शेतीपालन, या म्हणजे मोटर, याच्या शेतकऱ्याला कळेल की जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे, शेतकरी लगेच आपल्या पिकाला पाणी देऊ शकेल. या सॉइल सेन्सर, हे आपल्या पाण्यात दिसते. आता या असं पाणी असल्याला वाजत नाही, असं पाणी असलं तर वाजते सर. हे आहे शेळी मेंढी पालन, जे आपल्याला आता सगळं इथे टाकू शकतो. ह्याच्याने आपण पैसे पण कमवू शकतो सर शेळी मेंढी पालन. या सोलर पॅनल सकाळी वापरतो, बॅटरीचा वापर सकाळी संध्याकाळी होतो. सोलर पॅनल या Good afternoon, sir. Myself Nurullah. I'm Raisa Mishkaki, the student of 8th standard from Silamata Girls High School, Jharkhand. Today we are explaining how accident cause and impact our environment. Accident may cause illness, but it has that make it harmful, environment harmful. This chemical come from things like exercise and factories, vehicles and flower plants that make it harmful. They form as acid. When they fall on the ground, they hurt to plants, animals, and human beings, even buildings. नमस्कार सर, माझे नाव मी शेतकरी विद्यालय नागाव पंधरा येथे शिकतो. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे हायड्रोपोनिक शेती. हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीशी भाजीपालाची निर्मिती. यामध्ये हे एक आधुनिक शेती आहे. यामध्ये मातीचा वापर करून पाण्याच्या पोषक द्रव्य म्हणून तुमची लागवड केली जाते. यामध्ये वापर याचे बरेचसे फायदे होतात, जसे की आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर भाजीपाला बाजारपेठेत भाजीपाल्याची मागणी वाढते. हायड्रोपोनिक शेतीतून वाढणारा भाजीपाला उत्तम गुणवत्तेचा असतो. हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी आपल्याला जास्त जागा किंवा जास्त खर्च सुद्धा लागत नाही, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादनही मिळते. हायड्रोपोनिक शेती आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनी किंवा छताच्या वर सुद्धा करू शकतो. आणि हायड्रोपोनिक शेतीला आपण पोषक द्रव्ये पुरवण्यासाठी या प्रणालीद्वारा या झाडांना पाणी पुरवू शकतो. नमस्ते सर, आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे 3D होलोग्राम प्रोजेक्ट. माझे नाव आहे जय दिलीप मांडवगडे, वर्ग 7वा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तरोडा. माझे नाव सोमरवीर पाटील, वर्ग 7वा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तरोडा. आम्ही हे प्रोजेक्ट अतिशय कमी खर्चात बनवले आहे. विद्यार्थ्यांना विविध अध्यापनांना शिकविण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो. सामान्य विज्ञान
भाषा वाचन विषयांची विद्यार्थ्यांना देण्यासाठी या साधनांचा उपयोग होतो. आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. परंतु तंत्रज्ञान या महागडातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्चाची मर्यादा आहे. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थी यामुळे वंचित राहू शकतो. आमच्या कमी खर्चाच्या साधनाद्वारे पाण्याची सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या साधनाचा उपयोग करून विद्यार्थी विविध अध्यक्ष करू शकतात. तर चला मग प्रत्यक्ष याचा उपयोग कसा होतो ते बघूया. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना या 3D होलोग्राम प्रोजेक्टद्वारे समजावून घेऊ शकतो. धन्यवाद. माझं नाव आहे डॉक्टर महादेव चव्हाण. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दोलारी शिंदे या शाळेत शिकतो. आमच्या प्रयोगाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. जेव्हा सूर्यकिरण या काचावर पडतात तेव्हा सूर्यकिरण परावर्तित होऊन पक्ष्यांच्या डोळ्यावर पडतात आणि घेऊन पळून जातात. असं आपल्या शरीरासाठी नुकसान होत नाही. आणि आम्ही हा प्रकल्प कमीत कमी खर्चात बनवलेला आहे. नमस्कार सर, आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वाघटतांडा. आमच्या प्रयोगाचे नाव आहे भातापासून युनिक ॲसिड तयार करणे. आपला देश कृषीप्रधान देश आहे. शेतकरी शेती करतात. कृषी केंद्रातून अनेक महागडी औषधी विकत आणून लोकांना देतात. त्यांच्या शेताला लावलेली पेसाई मात्र निघत नाही. शेतीसाठी आवश्यक असणारे युनिक ॲसिड हे बाजारात 800 ते 1000 रुपयाला मिळते. ते आम्ही फक्त 2 रुपयात तयार केले. यामुळे पैशाची बचत होते, उत्पन्नात वाढ होते आणि फायदे होते. पिकाच्या पांढऱ्या मुळाची वाढ करते, उत्पन्नात वाढ करते, पैशाची सुद्धा बचत होते. शाळेतील मुलांच्या ताटात शिल्लक राहिलेले भात घेतला व भात घेतला व 2 मडके घेतले. त्यामध्ये पाणी टाकले व भात टाकला. या मडक्यांना खड्डा करून कमीत कमी 4 दिवस ठेवले. 4 दिवसांनी त्यांना बाहेर काढले. त्यातील द्रावणामध्ये गुळ बारीक करून टाकले. त्यापासून युनिक ॲसिड तयार केले. प्रक्रिया 2 मडके घेतले, त्यामध्ये पाणी टाकला व शाळेतील शिल्लक राहिलेला भात टाकला आणि त्याला कपड्याने बांधून गड्डा करून त्याच्या 4 दिवस राहू दिले. 5व्या दिवशी त्याला काढला व त्यामध्ये गुळ बारीक करून टाकला आणि त्यापासून युमिक ॲसिड तयार झाला. आणि हे आम्ही सगळी केलेली प्रक्रिया. नमस्ते सर, माझे नाव मोहन गणेश राठोड. नमस्ते सर, माझं नाव शुभम संतोष राठोड. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा रोहळा या शाळेतून आम्ही आलेले आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉटर फिल्टर. या प्रोजेक्टला लागणारे साहित्य याच्यासाठी आम्ही 5 ग्लास घेतले. याच्यात नाही का गोटे, कोळसं, रेती, कापूस असं टप्प्याटप्प्यानं पाणी खाली येते आणि शुद्ध होते. नमस्कार, माझे नाव वैष्णवी राजेंद्र. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा संख्येमध्ये शिकते. मित्रांनो, ज्याप्रमाणे मानवनिर्मित आपत्तीमुळे मानवाला जीवित व आर्थिक हानी होत आहे, त्याचप्रमाणे निसर्गनिर्मित आपत्तीमुळे मानवाला होणाऱ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये भूकंप, सुनामी येणे या बाबींचा समावेश होतो. निसर्गनिर्मित आपत्तीची आपल्याला पूर्वी सूचना जर मिळाली तर होणारे नुकसान आपण टाळू शकतो. सूचकांपासून आपल्याला नुकसान टाळता येऊ शकते. जे यंत्र आपण जमिनीची हालचाल या यंत्राद्वारे काढू शकतो.
यासाठी गाढ बजरचा वापर केलेला आहे. जमिनीची हालचाल झाल्यास तारेला स्पर्श होऊन बजर आवाज करतो, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ सिस्टम ही पवन चक्की आहे. माझं नाव मुक्ती डेरे. शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पाळवली. ही पवन चक्की आहे. ही पवन चक्की फिरली की इथे लाईट लागते, पण हे बंद आहे म्हणून लाईट लागते. माझं नाव महेंद्र आहे. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आहे. आमच्या मॉडेलचे नाव आहे गणित बाग. हस्त खेळतं लहान मुलांना गणित खूप आवडतं म्हणून आम्ही केलं. आमच्या बागेमध्ये सीसॉ आहे. 5चा वर्ग 25 आहे. 5चा वर्ग 25 येतात तो बरोबर बॅलन्स करतो, आणि जर आपण 5चा वर्ग 49 ठेवलं तर बरोबर बॅलन्स करत नाही. आणि समजा जर आपण 7चा वर्ग 49 ठेवलं तर बरोबर बॅलन्स करतो, आणि जर 7चा वर्ग आपण 25 ठेवलं तर बरोबर बॅलन्स करते. म्हणून 7चा वर्ग 49. आणि हे समांतर रेषा आहे 2, आणि ही छेदणारी रेषा. याच्यामध्ये कोण तयार होते? तो कोण 180 अंश असतो, म्हणून याची बेस 180 अंश झाली पाहिजे. म्हणून जर हे 40चं असेल तर याचा विरुद्धार्थी कोण पण 40चा असेल, आणि 140 हे जर 140चं असेल तर हा पण 140चा असेल. म्हणून या सर्व यांची बेरीज म्हणून 140. हे पूर्ण वर्तुळ आहे, आणि ही त्रिज्या आहे. ही पण त्रिज्याच आहे, आणि ही पण त्रिज्या. हे पूर्ण व्यास आहे, आणि हे जीवा आहे, आणि हे पूर्ण वर्तुळ. आणि हे ट्री आहे आमची. 24चे अवयव आम्ही पाळलेले आहे. त्याला नाव ट्री दिलेलं आहे. म्हणून 4 × 6 = 24. तर 4चे आणखी अवयव पडतात, तर 2 × 2 = 4. आणि 6चे पण पडतात 2 × 3 = 6. म्हणून 2 × 2 × 2 × 3 = 4. पायथागोरस आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा जे वर्ग आहे, कर्णाचा वर्ग आहे ते इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेट एवढा असतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आमच्या प्रयोगाचे नाव सर्वजनशील बाग पद्धती आहे. एका सरळ रेषेतच बिंदू मोजायचे. एका सरळ रेषेतच बिंदू मोजायचे. तिसरा बिंदू बाद होईल. रिकाम्या बिंदूपासून मोजायला सुरुवात करायची नाही. रिकामा बिंदू दुसऱ्या क्रमांकावर आला तरी चालेल. बिंदू बाद करत शेवटी एकच पॉईंट बाकी राहायला हवा. मी आता पुन्हा शेवटी एकच पॉईंट शिल्लक राहायला पाहिजे. मेरा नाम मोहम्मद उमर है. हमने यहाँ पे वाटर ट्रीटमेंट कराया. इस प्रोजेक्ट का मकसद है कि गंदे पानी को रिसाइकल करना. जैसा कि आप देख रहे हैं कि हमने इसमें पानी डाला. यहाँ पे बिग स्टोन थे, यहाँ पे कोयल है, यहाँ पे सैंड है, यहाँ पे कॉटन है, और ये पूरा छन के पानी अच्छा हो रहा है. जैसे घरों से गंदा पानी आता है इधर, और उसको वापस रिसाइकल करने के लिए हमने ये सब करा है. माझे नाव प्रथम गोपाल पवार. वर्ग 4. शाळेचे नाव जी
उच्च प्राथमिक मराठी शाळा वडगाव काढणे. मीनं सोप्या प्रकाराने गणितीय क्रिया करून दाखवलेली आहे. 3 गुणिले 4 बराबर 12. भागाकार बाकी 3 त्रिक 9 त्रिक 27 नंतर बाकी 0 भागाकार 3. इथं मन्नीने जर गोठ्या टाकून गणित करू शकतो आणि हे चिठ्ठ्या डबल टाकून गणित करू शकतो. आठ एक 8, 8 2 16, 8 त्रिक 24. इथं 24 बाकी 0. थँक्यू सर. माझं नाव सनी चव्हाण गाव काठे. समजा आपल्या परिसरात कचरा आहे. ओला कचरा आणि सुका कचरा आणि घन कचरा आपण जर वेगवेगळ्या समजा घन कचरा सुया आणि काचा असतात. त्या घन कचरा आणि सुका कचरा आणि ओला कचरा एकाच केलं आणि सुया बिया आपल्याला शरीराला विकून असे टाकू शकतो. म्हणून आपण घन कचरा सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळ्या प्रमाणात केला. ओल्या कचऱ्याचे परिणामी फायदे आहे की आपण ओला कचरा आणि मातीचे थर टाकून मातीचा हे बनवून आपण घरी नाही का बऱ्याच भागासाठी आपण हे जमीन तयार करू शकतो. बऱ्याच भागासाठी आपण जर तयार केले घरच्या घरी आपण खाण्यासाठी पदार्थ तयार करू शकतो. सुक्या कचऱ्याने आपण पुनर्वापर करू शकतो. जसे एखादी बॉटल असेल ते बॉटल जर खराब झालेली असेल त्याला स्वच्छ धुवून पाण्यासाठी काहीतरी कामी लावू शकतो. आणि जो घन कचरा आहे त्याच्यासाठी आपण वीज निर्मिती करू शकतो. थोडं शांत राहा. ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या भागात पृष्ठभागावर पडलेले भेग त्यामध्ये सप्तशिला बनवलेले व्हिडिओ राहुल सरांना टाकायचा. आम्हाला सब केंद्र ज्वाला ज्वालामुखीचे दुष्परिणाम. ज्वालामुखी जर आपल्या आपल्याला गंभीर होऊ शकतो. ज्वालामुखी आपला राहिला अक्षय बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख हे मातीसाठी चांगली असते. ज्वालामुखी पर्यटन स्थान आहे. ज्वालामुखी
कमी सुरक्षित राहावं, बनावटीतून सुरक्षित आपल्याला आपण खिडक्या दरवाजे सर्व बंद करून आपल्याला लंबे शर्ट आणि लंबे पॅन्ट घालून आपली डोळ्याला गॉगल लावून आपली सुरक्षित करता येते आणि आपल्याला आपत्कालीन वेळावर आपत्कालीन दलाला कॉल करता येते. धन्यवाद. Hello, good afternoon, sir. My name is Dr. This is our small model of farm. It is the main source of food. Small plants need fertilizer. We can get fertilizer by dead plants, animals, cow dung and earthworm. And remain it for some time. It will be converted into fertilizer. Agriculture is one of the main occupation of India. This is the small model of godown. In the godown, we store seeds, grains, and farming tools like hoe are stored. This is the small model of hut or kacha house where the project farmer lives. Significance of natural farming. Natural farming can help to improve soil fertility and reduce greenhouse gas emission and improve environmental footprint. Natural farming can help farmer. Thank you. ये जे आहे सर, ये बोरवेल मशीन आहे. ये बोर माती तुम्हाला मी डेमो दाखवतो. यानं खाली लागलं. वरी जास्त असलं वरी आणि हायड्रोलिक आहे म्हणून हे गाडी असं सरकत नाही, बरोबर स्टेप बाय स्टेप लागते. हायड्रोलिक करून पहिले सर पाणीचं लय दुष्काळ होतं, अतिशय दुष्काळ होतं. म्हणजे पहिले मागच्या काळात पाण्याचं असं काही यंत्रण नाही होतं, काही नाही होतं, म्हणून लोकांचे लई जीव जायचे. हे यंत्रणाला तेव्हा थोडंसं कमी वाटू राहिलं. आता पाणी थोडंसं जास्त वाटलं, कारण की यंत्रण असं आहे, पाणी लागते आणि मग पाणी याच्यात जाते. काऊन की ते पाणी नाही का उडालं नाही पाहिजे मशीनवर, ते पाणी तिकडे जाते. ते दाखवतो शकतो.
जेव्हा उन्हाचं तापमान जास्त होते त्यामुळे जंगलामध्ये अचानकपणे कधी आग लागते त्यामुळे खूप सारे नुकसान होऊ शकते. आपण टेम्परेचरपासून करायला पाहिजे किंवा प्रदूषण कमी करायला पाहिजे याविषयी आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आपण जर निसर्गासोबत खेळणार तर तो सुद्धा आपल्यासोबत खेळणारच. सादरीकरण पण छान केलं. पाणी टाकलं तर हे फ्लोट करेल. महाराष्ट्रामध्ये किंवा आपण जपानमध्ये पाहतो की त्या समुद्रावर घरं बांधतात तर ते फ्लोट करते. असं आपण आपल्या भारतात जर का जे मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात किंवा शाळा असतात त्याच्याखाली जर का पंप पॅनल्स नावाच्या ज्या राज्यामध्ये फ्लडचा प्रॉब्लेम आहे तिथं करू शकतो. आसाम बिहारमध्ये पाणी हे वाचवण्यासाठी आमच्या या प्रयोगात बेसिनमध्ये वापरलेलं हे खराब पाणी एका टाकीत तोच पाणी आपण फ्लशिंगसाठी वापरू शकतो. फ्लशिंगसाठी वापरू शकतो. या कारणामुळे पाण्याची बचत होते. रोज पाणी पुढे जाऊन नाल्यात कचरा अटकतो. त्यामुळे अपघात होऊ शकतो आणि घाण निर्माण होते. ही घाण टाळण्यासाठी आमच्या या प्रयोगात हे फॅन बसवलेलं आहे. ज्यात कचरा आल्यावर कचऱ्याला नाल्याच्या बाहेर टाकून तोच कचरा आणि ओला कचरा या सर्वांचा मिळून आपण सेंद्रिय खते निर्माण करू शकतो. सेंद्रिय खते निर्माण करू शकतो. पुढे ते सेंद्रिय खत हे पर्यावरणासाठी चांगलं असतो आणि शेतीसाठी पण याचा वापर करू शकतो. धन्यवाद. फायदे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना वेग आणि मर्यादा निश्चित करणे, व्यापार आणि वाणिज्य सुविधा उपलब्ध करणे.